Second standard, environmental studies. Lesson number second, our sense organ. Question first, how do sense organ help us? आपल्याला सेन्स ऑर्गन कशा पद्धतीनं मदत करतात किंवा काय मदत करतात? आपल्या लेसनच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं असेल तर पहिलंच सेंटेन्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. आपण आन्सर राईट करायचं आहे. सेन्स ऑर्गन हेल्प अस टू गेट अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट आवर एन्व्हायरमेंट. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण आन्सर राईट करूयात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, नेम द सेन्स ऑर्गन. आपल्याला जे 5 सेन्स ऑर्गन माहिती आहेत त्या 5 सेन्स ऑर्गन्सची आपल्याला या ठिकाणी नावं लिहायची आहेत. लिहूयात. द आईज, द इयर्स, द नोज, द टंग अँड द स्किन आर आवर सेन्स ऑर्गन्स. राईट करूया. Number 3, which sense organ help us to see the color of things? Which sense organ, कोणता सेन्स ऑर्गन हेल्प अस, आपल्याला मदत करतो टू सी द कलर ऑफ थिंग्स, एखाद्या वस्तूचा कलर ओळखण्यासाठी, रंग ओळखण्यासाठी कोणता सेन्स ऑर्गन आपल्याला हेल्प करतो? कशामुळे आपल्याला समजतं, कोणामुळे समजतं की या वस्तूचा रंग हा आहे? अगदी बरोबर, द आईज. मग राईट करूया. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच सेन्स ऑर्गन हेल्प अस टू फील दॅट द क्लोथ इज रफ? कपडा रफ आहे हे आपल्याला कोणता सेन्स ऑर्गन सांगतो किंवा ही इन्फॉर्मेशन आपल्याला कोण देतं? द स्किन. राईट. चला लिहूया. नेक्स्ट क्वेश्चन, which sense organ help us to know that the baby is crying? Which sense organ, कोणता सेन्स ऑर्गन help us to know that the baby is crying? बेबी म्हणजे लहान मूल रडतं आहे हे आपल्याला कशामुळे कळतं किंवा कोण आपल्याला ती माहिती देतं? द इयर्स. व्हेरी गुड. राईट करूया. नेक्स्ट क्वेश्चन, क्रॉस आउट द रॉंग वर्ड इन द ब्रॅकेट. ब्रॅकेटमधील रॉंग वर्ड जो असणार आहे तो आपल्याला काय करायचा आहे? क्रॉस करायचा आहे. पहिल्यांदा सेंटेन्स आपण रीड करूया. फर्स्ट, वी सी विथ अवर. आपण पाहतो कशाने? इयर्स की आईज? आईज. व्हेरी गुड. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इयर्स हा रॉंग वर्ड आहे, याच्यावर आपल्याला काय करावे लागेल? तर क्रॉस करावं लागेल. अशा पद्धतीने आपण क्रॉस करूया. सेकंड, वी स्मेल विथ अवर. मी वास घेतो कशाने? नोज की टंग? नोज. अगदी बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला टंग हा जो वर्ड आहे हा का आहे? रॉंग आहे. याला आपल्याला काय करावे लागेल? क्रॉस करावे लागेल. नंबर 3, वी हियर विथ अवर. मी हियर ऐकतो विथ अवर. आपण कशाने ऐकतो? इयर्स की स्किन? इयर्सने ऐकतो. अगदी बरोबर. मग इकडे स्किन्स हा जो वर्ड आहे हा काय? रॉंग वर्ड आहे. त्याला आपण काय करणार आहोत? क्रॉस करणार आहोत. नंबर 4, वी कॅन फील द थिंग्स विथ द टच ऑफ अवर. आपण एखाद्याला टच करतो त्यावेळेस आपल्याला काहीतरी जाणीव होते. ते रफ आहे, स्मूथ आहे, कोल्ड आहे, हॉट आहे. हे कोण आपल्याला सांगतं? आईज की स्किन? व्हेरी गुड. स्किन मुळे आपल्याला ही इन्फॉर्मेशन मिळते. त्यामुळेच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? आईज हा वर्ड काय? रॉंग आहे. याला आपल्याला क्रॉस करावं लागेल. नंबर 5, वी कॅन टेस्ट थिंग्स विथ अवर. वी कॅन टेस्ट. आपण टेस्ट घेतो. टेस्ट म्हणजे चव घेतो. कशाने? विथ अवर टंग की नोज? कशामुळे चव कळते आपल्याला? टेस्ट कळते
टेस्ट आपल्याला टंगमुळे कळते. अगदी बरोबर. म्हणजे नोज हा वर्ड आहे, हा का आहे रॉंग वर्ड आहे, त्याला आपल्याला क्रॉस करावं लागेल. नेक्स्ट पेजवर आपण जाऊयात. नेक्स्ट पेज नंबर 11 वर काय दिले पाहूयात. एक बॉक्स दिलाय. सर्कल द सेन्स ऑर्गन विच हेल्प अस टू नो द फॉलोइंग. बघा फर्स्ट नंबर, शी इज अ प्रिटी गर्ल. आपल्याला ही प्रिटी गर्ल आहे ही कशामुळे कळेल, तर इकडची त्यांनी दिलेलं आहे आईज या वर्डला त्या ठिकाणी सर्कल करून दिलेलं आहे. ठीक आहे. पुढे द रेडिओ इज ऑन. रेडिओ ऑन आहे, सुरू आहे, तर त्याचा जो साऊंड आहे तो आपल्याला आला पाहिजे. मग तो कशाने आपण घेऊयात, नोजने, इयर्सने की आईजने. व्हेरी गुड. कशाने आपण करणार आहोत, आपल्याला ही माहिती रेडिओ ऑन आहे ही माहिती कोण देणार आहे, तर आपले इयर्स देणार आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, सर्कल करावं लागेल. ठीक आहे. नंबर 3, द फ्लॉवर स्मेल्स स्वीट. फ्लॉवरचा स्मेल स्वीट छान येतोय, फुलाचा सुगंध येतोय. कशामुळे कळेल, स्किन, टंग की नोज. व्हेरी गुड. कशामुळे कळेल, नोजमुळे कळेल. मग आपण या ठिकाणी नोजला काय करूयात, सर्कल करूयात. नंबर 4, द मँगो इज सोर. आंबट आहे आंबा. आंबा कसा आहे, आंबट आहे, सोर आहे. मग कोण कशामुळे कळेल, कोणामुळे कळेल, स्किन, टंग की नोज. टंग. अगदी बरोबर. मग या ठिकाणी आपण काय करूया, सर्कल करूयात. द वॉटर इज कोल्ड. पाणी खूप थंड आहे, पाणी थंड आहे. कशामुळे कळेल, स्किन, नोज की इयर्स. स्किन. अगदी बरोबर. म्हणजे आपल्याला या ठिकाणी स्किनला काय करावं लागेल, सर्कल करावे लागेल. अशा पद्धतीने आपण हा बॉक्स या ठिकाणी कंप्लीट करूया.